मोठी बातमी येते अपघाताची एक मोठी बातमी आहे। पुणे नाशिक महामार्गावरती एक भीषण अपघात झाला। आयशर आणि एसटी बसचा हा अपघात, दोन्ही गाड्यांमध्ये छोट्या टेम्पोचा चक्काचूर झालाय। अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू झालाय, काही जण जखमी झालेत आणि मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे। पुण्याच्या नारायणगावमध्ये हा झालेला भीषण अपघात, 6 जणांचा मृत्यू झालाय। पुणे नाशिक महामार्गावरती भीषण अपघाताची घटना। आयशर ट्रक आणि एसटी बस यांच्या अपघातात दोन्ही गाड्यांमध्ये छोट्या टेम्पोचा अक्षरशः चक्काचूर झाला। या अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू झालाय, काही जण जखमी आहेत, मात्र यामध्ये मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे। पुण्याच्या नारायणगाव इथे झालेला हा भीषण अपघात, 3 वाहनांचा भीषण अपघात, यामध्ये 6 जणांना आपला जीव गमवावा लागलाय। 2 वाहनांमध्ये एक छोटा टेम्पो अक्षरशः चिरडला गेलाय, चक्काचूर झालाय आणि यामध्ये 6 जणांना आपले प्राण गमवावे लागले। दुर्दैवाची गोष्ट म्हणजे हा मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे। काही जण जखमी आहेत, जे गंभीर जखमी आहेत त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। नारायणगावमध्ये भीषण घडलेला हा अपघात, पुणे नाशिक महामार्गावरती एक आयशर ट्रक आणि एक एसटी बस या दोन्ही गाड्यांच्या मध्ये एक छोटा टेम्पो सापडलाय। या छोट्या टेम्पोचा अक्षरशः चक्काचूर झालाय। अपघातामध्ये 6 जण मृत्युमुखी पडलेत, काही जण जखमी सुद्धा झालेत। एसटी बसमध्ये बरेचसे प्रवासी असणार आहेत। आयशर ट्रकचा देखील चालक आणि वाहक असतील किंवा या छोट्या टेम्पोमध्ये नेमके किती जण होते, कोण होते? सकाळी 10:30च्या सुमारास घडलेला हा अपघात असून पुणे नाशिक महामार्गावरती नारायणगाव जवळ आयशर टेम्पो, प्रवासी वाहतूक करणारी मॅक्झिमो गाडी आणि एसटी यांच्यामध्ये झालेला हा विचित्र अपघात। या अपघाताची ही दृश्य म्हणजेच या अपघातग्रस्त गाड्यांची ही दृश्य आपण बघतोय, त्यावरून आपण अंदाज लावू शकतो किती मोठ्या स्वरूपात, किती भीषण स्वरूपात झालेला हा अपघात आहे। आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं माहिती घेऊयात। सचिन, आज सकाळी झालेला हा अपघात, नेमकी चूक कोणाची, कुठल्या वाहनामध्ये किती जण होते, काय अपडेट? सकाळी सुमारे 10:30च्या सुमारास हा अपघात घडलाय। चूक तर लक्षात येत नाहीये, कारण की तीनही वाहनं एकमेकाशी अटॅच आहेत। मॅक्झिमो गाडीतील प्रवासी जखमी झालेले आहेत आणि त्यातलेच प्रवासी मृत आहेत, असं प्राथमिक माहिती मिळतेय। जखमींना उपचारासाठी नारायणगाव येथे दाखल केलंय। पुढील माहितीत अजून तपास पोलीस करत आहेत। एसटी कुठून कुठे चालली होती? किती जण जखमी आहेत? किती जणांचा मृत्यू झालाय? खरं तर याच्यामध्ये 6 जण ठार असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे। मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे। मृतांना नारायणगाव येथील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय। बरं, मात्र चूक कोणाची होती? कशा पद्धतीने हा अपघात झाला, त्याचं काही कारण कळलंय का? एसटीतनं किती प्रवासी प्रवास करत होते? बस कुठून कुठे चालली होती? मात्र 11 जण अजून जखमी आहेत। त्याच्यामध्ये 11 जण जखमी आहेत, 6 प्रवासी ठार झालेत आणि मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे याच्यामध्ये, तर 4 जण गंभीर जखमी आहेत। सचिन, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। पुणे नाशिक महामार्गावरती झालेला हा भीषण अपघात, 3 वाहनांचा कसा चक्काचूर झाला, यामध्ये एक एसटी बस, एक मॅक्झिमा गाडी आणि एक आयशर ट्रक अशा या 3 वाहनांची झालेली टक्कर आणि यामध्ये सकाळी 10:30च्या सुमारास घडलेल्या अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झालाय। प्रवासी वाहतूक करणारी मॅक्झिमो गाडी आणि एसटीमध्ये विचित्र अपघात झाला, यामध्ये 6 जण ठार झालेत। मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे। नारायणगावमधल्या ग्रामीण रुग्णालयात जखमींना उपचारासाठी दाखल केलंय। आयशरनं एका मॅक्झिमो प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाडीला धडक दिली आणि मॅक्झिमो गाडी ही समोर उभ्या असलेल्या कोल्हापूर डेपोच्या एसटी बसला जाऊन धडकली।